महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र झाला. मराठ्यांच्या रक्ताने हा भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिन दुबळ्यांना, त्रिवार असावा मानाचा मुजरा या गडकिल्ल्यांच्या श्रीमंताला. अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या नजरेतून अखंड हिंदुस्थानचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, आणि ज्या महापुरुषाने हे स्वप्न आपल्या खांद्यावरती पेललं ते धर्मवीर राजे शिवशंभू छत्रपती, ज्ञानियांची माऊली, साधकांचे मायबाप, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आपल्या उर्सनगरीचं ग्रामदैवत पद्मावती देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उर्सनगरीमध्ये आपण पाहतोय स्वराज्य चषक 2026, अर्थातच बाभळ तालुक्याचा वर्ल्ड कप. बाभळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2 मैदानामध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये प्रथमतः बॅटिंग करणारी टीम संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात धर्मवीर क्रिकेट क्लब भाजे यांच्या विरोधामध्ये प्रवीणदादा काळोखेड स्पोर्ट फाउंडेशन देहू, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला निलेश ढगे तर दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही फलंदाजाने एक धावा बनवल्यात आणि या दरम्यान मुन्ना पिंपळेचं आक्रमण पाहायला मिळतंय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू टॅप केला आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार आहे. थँक्यू. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दत्ता काडे जे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या मध्ये केलेलं आक्रमण तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळालंय आणि तिथे मैदानामध्ये षटकार खेळून काढलाय. एका इनिंगच्या डावासाठी आपण पाहतोय ठराविक वेळेचा इथे कालावधी या ठिकाणी दिला आणि त्या ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला सामना एक इनिंग या ठिकाणी संपन्न करायचे आणि आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे इथे मैदानाच्या मध्ये वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा मुन्ना मैदानामध्ये आपण पाहतोय कडे कडे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू बॅटवरती आता येऊ शकला नाही. त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले आणि एक खराब चेंडूवरती तिथे मैदानाच्या मध्ये मुन्ना पिंपळेचा क्लास पाहायला मिळाला. षटकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय आणि मुन्नाच्या बॅटमधनं हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात लॉंग ऑफ मध्ये खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. आणि चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर गेला तर पंच जो चेंडू देतील त्यावरती तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागणार आहे आणि इथे वेळेची पाबंदी आहे त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. मुन्ना पिंपळे पुन्हा एकदा चांगला फटका आहे तिथे क्षेत्ररक्षण होतंय खराब. हा चेंडू चाललाय सुसाट वाऱ्याच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर आणि खणखणीत चौकार आहे. 4 धावा पुन्हा एकदा. थँक्यू. आता वारंवार या ठिकाणी सूचना येते वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. वेळ इथे तुम्ही जास्तीचा खर्च करताय तुम्हाला पॅनल्टीला नक्कीच सामोरं जावं लागणार आहे आणि पॅनल्टी आपण पाहतोय पॅनल्टीच्या रूपामध्ये इथे तुम्हाला
एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणखी ऍड करावा लागणार आहे. आणि पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर आता पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय हरीश जो मात्र गोलंदाजी मार्गवरती मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. निलेश ढगे जसा स्ट्राईक वरती आलाय त्यानं देखील आक्रमणाला सुरुवात केली. हा चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर पॉइंट मध्ये येतोय. निलेश ढगेचा चौकार 4 धाबा. थँक्यू. आणि या 4 धावेने आपण पाहतोय संघाचा धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळणार आहे आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलोय आता 20 धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. चांगली सुरुवात निलेश ढगेनं मैदानामध्ये पुन्हा एकदा करून दिली आहे या षटकामध्ये. हा शॉर्ट पिच बॉल होता कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आहे. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे जर पाहिलं तर इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जात असताना इथे पाहायला मिळणार आहे. 2 धावा इथे मिळतील. डिक्लेरेशन झोन मध्ये जाणारा चेंडू आपण पाहतोय. धावफलकावरती वाढ जी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे आणि संघाचं धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे 22 धावा. 22 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुन्हा एकदा सफल झालाय. गॅप शोधलाय. चांगला फटका मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं फाईन लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी फील्ड होताना पाहायला मिळतोय आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर या चेंडूवरती फक्त 1 धाव येताना पाहायला मिळेल. एकेरी धावा आपण पाहतोय पुन्हा एकदा आली. एकेरी धावांनी टीमचा स्कोर पुढे जातोय 23 धावा 23 रन. बिनाकडे संपल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका मैदानाच्या मध्ये. मुन्ना इथे चांगली बॅटिंग करत असताना सातत्याने पाहायला मिळतोय परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण भारत कदम आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळतात आणि आज चेंडू मात्र फक्त 1 धाव देऊन जाईल. एक सिंगल आली आहे. एका आणि एका धावेला आपण पाहतोय इथे महत्व दिले जाते. प्रत्येक धावेने टीमचा स्कोर पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे आणि ते धावफलक जाऊन पोहोचले आता 24 वरती. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये कार्यरत आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट बॉल आहे. वाईट +1 आत्ताच्या 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केले जाणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय ते माननीय उद्योजक अशरफ मुलानी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. शॉर्ट पिच बॉल होता. हा देखील बॉल आपण पाहतोय बॅटवरती मिडल होऊ शकतो. पाहतोय मैदानाच्या मध्ये कुठल्याही प्रकारे धाव या चेंडूवरती बनवू शकलेला नाहीये. संघाचा धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा ज्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये दुसरं पाहतोय हरीश नवले. तो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा मुन्नाचं आक्रमण. चांगला फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. मुन्नाच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चौकार 4 धावा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला दिवस कोणता संघ गाजवणार सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. पूर्वी जर धावफलकाचा विचार केला धावफलकावरती आपण पाहतोय 12 चेंडूंचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हरीश नवलेला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. त्यानं देखील चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं परंतु मुन्नाचं आक्रमण तिथे सातत्याने पाहायला मिळालंय आणि वारंवार केलं जाणारं आक्रमण आपण पाहतोय संघाचा धावफलक वाढवताना इथे पाहायला मिळालंय. तर पूर्वी जर पाहिलं आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 3साठी आतिश बोडके जो मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. तीस धावाच्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. चांगली बॅटिंग जे दोन्ही फलंदाजांकडून आतापर्यंत पाहायला मिळाले.
एका बाजूला माबळ तालुक्याची रन मशीन म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, मिस्टर प्रीमियर लीग म्हणून माबळ तालुक्यामध्ये आपण ज्या खेळाडूकडे पाहतो तो निलेश ढगे ऑन स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि तिथे फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निलेश ढगेने केला आणि स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. जास्तीत जास्त जर पाहिलं तर मुन्ना पिंपळेला ऑन स्ट्राईक ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल, कारण त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार आणि 3 चौकार जे मुन्नाच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग त्याने केली. त्यानंतर निलेश ढगेला देखील आपण पाहिले एक चौकार त्याने खेळून काढलाय. फुल टॉस बॉल होता, त्यावरती फुल टॉल वसूल होताना पाहायला मिळणार आहे. हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि मुन्नाच्या बॅटमधनं खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. आणि मैदानाच्या आपण पाहतोय हा चौकार, या चौकाराने वाढणारे धावफलक पुढे झाले आणि धावफलकावरती आता धावा आपण पाहतोय नोंदवल्या जात आहेत. तब्बल 35 धावा आहेत. जर पाहिलं निलेश ढगेला आपण ऑन स्ट्राईक पाहिलं, त्यानंतर निलेश ढगेने एक सिंगल धाव जी बनवली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली आणि रोटेट होत असताना स्ट्राईक आपण पाहिली. त्यानंतर ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी मुन्नाला आपण पाहिलं आणि त्या मुन्नाने त्याचं काम इथे करून दाखवलंय. रिव्हर्स अटेंड केलाय. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटवरती हा चेंडू येऊ शकलेला नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॅटने जर आपण पाहिले तर भरपूर साऱ्या धावा मुन्नाने बनवल्यात, परंतु या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. कुलबट टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र आपण पाहतोय सन्मान दिला. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये जी पाहायला मिळते. भारत कदम आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचले, त्यानंतर चेंडू फील्ड केला, पैकी झाली आणि फक्त एक सिंगल इथे पाहायला मिळाले. एका आणि एका धावेला आपण पाहतोय इथे एका आणि एका धावेने टीमचा स्कोर पुढे जातोय आणि संघाचा धावफलक आता धावून पोहोचतोय तब्बल 36 धावसंख्येवरती, 36. धावा धावफलकावरती आहेत. आतिश बोडके आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये करतोय. अगदी हलक्या हाताने चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला आणि जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारे धाव जी मैदानाच्या मध्ये या चेंडूवरती खर्च होताना पाहायला मिळाली नाहीये. आतिश बोडकेचं षटक जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे आणि 5 चेंडूवरती त्यांना आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. आणि हा शॉर्ट पिच बॉल होता, परंतु आपण पाहतोय डाव्या स्थितीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या, अवंतर धावसंख्या जी धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड केली जाईल आणि टीमचा स्कोर देखील पुढे जाणार आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर काही खराब चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे टाकले जात आहेत. अतिरिक्त धावसंख्या तर चेंडूवरती मिळते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, निलेश ढगेचा क्लास आणि हा चेंडू सीमा पार निलेश ढगेच्या बॅटमध्ये येतोय. षटकार, 6 धावा. थँक्यू. अनिल सर, विनंती आहे की चेंडूसाठी वेळ घेऊ नका, सामना चालू करून घ्या. तुमच्या हातात जो बॉल आहे तो बॉल मैदानामध्ये घ्या आणि सामना चालू करून घ्या. आणि मॅच चालू होण्याच्या आधी तुम्ही 2 चेंडू चेक केलेत, परत चेंडू तुम्ही चेक करू शकत नाही आणि आता फलंदाजाने जर चेंडू हातामध्ये घेतला तर पॅनल्टी आहे. सामना मैदानाच्या मध्ये थांबणार नाही याची काळजी पंच तुम्ही घ्या. आणि त्याआधी जर पाहिलं तर 2 चेंडू आपण सामना चालू होण्याच्या आधी चेक करायला देतोय, त्यामुळे सामना इथे थांबणार नाही. चेंडू जर बाहेर गेला तर नवीन चेंडू पंचांकडे आहे, त्या चेंडूने तुम्हाला सामना चालू करावा लागणार आहे. नवीन चेंडू आता हातामध्ये घेतलाय, तो 1 बॉल तुम्हाला टाकावा लागणार आहे. 35 मिनिटांमध्ये 7 षटके तुम्हाला संपवायचे आहेत, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे, वेळेचं महत्व इथे आहे, वेळेला महत्व द्या.
गोलंदाजीच्या मार्गावरती हरीशला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. त्यानंतर जर पाहिलं तर पहिलाच बॉल आणि त्यावरती एक सिंगल येताना पाहायला मिळते. निलेश ढगेचं आक्रमण आपण पाहिलं, अगदी शेवटच्या चेंडूवरती त्यानं षटकार खेळला आणि त्या 6 धावींच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहिलं पुढे गेलं. तब्बल आता धावफलकावरती धावा ज्या नोंदवल्या जात आहेत 44 धावा. 44 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. निलेश ढगे पुन्हा एकदा आक्रमण करतोय, परंतु आता फटका फसलाय आणि मैदानाच्या मध्ये विकेटचं पतन पाहायला मिळतंय. हरीशला मिळालेली पहिली सफलता. निलेश ढगे बॅक टू द पवेलियन. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय निलेश ढगे बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये विक्रांत आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळणार आहे. भरपूर साऱ्या हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो निलेश ढगे आणि त्याच्या चांगल्या संघाची बांधणी आणि त्यानंतर या संघामध्ये पदार्पण विक्रांतने केलं आणि या संघामध्ये खेळत असताना स्वतःची एक ठाम आणि चांगली जागा त्या खेळाडूने बनवली. ती का बनवली ते मैदानाच्या मध्ये तो नक्कीच दाखवून देईल या सामन्यामध्ये. अशा खेळण्यासाठी विक्रांत आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु बॅटवरती येऊ शकलेला नाहीये कारण हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती ऍड देखील केली जाते आणि त्याचबरोबर एक धाव जी पळून पूर्ण केली. आताच्या 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि त्या 2 धाब्याने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जात असताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा आहेत 46 धावा धावफलकावरती. हा चेंडू जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि इथे काय तर विकेटचं पतन आहे. मुन्ना पिंपळेला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. टीव्ही अंपायर्स आता थोडेसे बिझी या ठिकाणी होतील. cricklife.in माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. अमित भुजबळ अँड टीम. आता मात्र अमित सरांकडे हा निर्णय येणार आहे. अमित सर इथे चेक करतील आणि त्यानंतर तिसरे अंपायर आपण पाहतोय तिसरे पंच या ठिकाणी निर्णय कळवतील. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असणार आहे. जर पाहिले तर मैदानामध्ये आपण पाहतोय मुन्ना पिंपळेवरती आक्षेप या ठिकाणी घेतलाय. मुन्ना पिंपळे बाद आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे आलोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण 4थ्या प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या. त्यानंतर मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय त्या दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या हरीश नवलेनं. त्यानंतर आतिश बोडकेला गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहिलं 12 धावा त्यानं देखील खर्च केल्या. 13 धावा खर्च केल्या आणि इथे आहे निर्णय येतोय. फलंदाज मुन्ना पिंपळे OUT आउट. फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहिलं मुन्ना पिंपळे जास्त सफल झाला. त्यानंतर चहा चेंडू पायावरती येऊन आदळला
आणि त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलं की मुन्ना पिंपळे बाद आहे. फलंदाज बाद झाला. निर्णयाचे महामेरू म्हणून आपण पंचांकडे पाहतो. आणि या स्पर्धेसाठी पंच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो इथे या स्पर्धेला लाभलेत अनिल माळी सर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या खेळाडूने चांगलं क्रिकेट खेळून काढलं ते खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40+ क्रिकेट देखील गाजवताना जे पाहायला मिळतात ते अनिल माळी सर आपण पाहतोय मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर अण्णा दाभाडे यांना देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पंच आहेत. चांगली पंचांची भूमिका या ठिकाणी ते पार पाडतायत. टीबी अंपायर्स या आधी निर्णय कळवण्याच्या आधी आपण पाहतोय अनिल माळी सरांनी इथे त्या पंचांनी इथे घोषित केलं की मुन्ना पिंपळे बाद आहे. आणि जर पाहिलं मैदानामध्ये आपण पाहतोय आता नवीन फलंदाज न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळणार आहे. सचिन आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती हरीशला आपण पाहतोय आणि त्या हरीशच्या गोलंदाजीवरती महत्वपूर्ण 2 विकेट आलेत. काय गोलंदाजी केली आहे हरीश नवले, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आता वेळ वाचवा अशी सूचना दिली जाणार नाही, आता पॅनल्टी दिली जाणार आहे. त्यामुळे वेळ वाचवायचा की नाही हे तुम्ही ठरवा. जर पाहिलं मैदानामध्ये आपण पाहतोय आता षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. त्या 4थ्या षटकामध्ये जर पाहिलं तर मैदानामध्ये 2 फलंदाज बाद केलेत. हा चेंडू आपण पाहतोय चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू चाललाय तोपर्यंत एक सिंगल तर आली. दुसरीचा देखील प्रयत्न मैदानामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. फंबल झालाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. या 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केले जातील. टीमचा स्कोर पुढे जातोय आणि धावफलकावरती धावा आहेत 48 रन्स. सलामीची जोडी जर पाहिली तर मैदानामध्ये परतली आहे. सलामीचे 2 फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेत. आणि इथे चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला. एक सिंगल मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतो या ठिकाणी घेतल्या जात आहेत. चौकार षटकारांना आता इथे वंचित ठेवण्याचं काम केलंय. धावसंख्या जर पाहिली तर रोखून ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये पुरेपूर केलाय. आणि निलेश ढगे आणि मुन्ना पिंपळे यांसारखे तगडे ताकदवर 2 फलंदाज जे मैदानामध्ये बाद केलेत. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी विक्रांतला आपण पाहतो या ठिकाणी तयार आहे. आता विक्रांत मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जर पाहिले गेले तर सलामीची जोडी जी माघारी परतली आहे तगडी ताकदवर 2 फलंदाज इथे बाद झालेत. आणि बिगचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. संकेत चेंडूच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. चांगला झेल मैदानामध्ये आणि फलंदाज विक्रांत देखील बाद. कातिल भी हूँ सबके दिलों में शामिल भी हूँ. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. चार षटकांचा डाव आपण पाहतो या ठिकाणी संपलाय. आणि 4थ्या षटकामध्ये 2 गडी बाद करत असताना हरीश नवलेनं फक्त 6 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. 3 फलंदाज बाद केलेत आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. संघाचा धावफलक जर पाहिलं तर 49 धावसंख्या धावफलकावरती आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली 4 षटकांमध्ये. उर्वरित 4 षटक आहेत. त्या 4 षटकांमध्ये काय कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, किती धावा बनवल्या जातील हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी धनराज पाटील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. इथे चांगला चेंडू होता. तितकाच चांगला फटका खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेला.
हा चेंडू चालला गॅप मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. षटक क्रमांक 5 चालू असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होतीये. तब्बल 53 धावा धावफलकावरती आता नोंदवल्या गेल्या. जास्तीत जास्त जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती आपण पाहतो फायटिंग स्कोर, मोठा स्कोर इथे उभं करणे खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी सचिन. संपूर्णपणे जबाबदारी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. नवीन फलंदाज आपण पाहिले यात्रिक देखील मैदानामध्ये दाखल झालाय. होलोवर इथे उतरता चेंडू मैदानाच्या मध्ये, चेंडू पर्यंत बॅट इथे पोहोचली नाहीये. त्यानंतर यष्टान सावेद, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू डीजे. आणि जर पाहिलं मैदानाच्या पुढे आपण पाहतोय आता धनराजला देखील इथे सक्सेस होत असताना पाहायला मिळतोय या षटकामध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतरच्या चेंडूवरती कमबॅक या ठिकाणी त्यानं केलंय आणि विकेटचं पतन पाहायला मिळालं. चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय गणेश तिकोने, जो मैदानामध्ये दाखल झालाय. कोणत्याही एका खेळाडूला मोठी इनिंग खेळणं गरजेचं आहे. ती मोठी इनिंग इथे कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत नाही. गणेश आलाय आणि इथे चेंडू पाठवलाय. पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचा क्लास. चेंडू सीमा पार. गणेशचा षटकार आहे. थँक्यू. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळतंय. या आधीच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, तरी देखील फारसा फरक इथे पडलेला नाहीये आणि मैदानाच्या मध्ये आक्रमण सातत्याने चालू ठेवलंय. मैदानामध्ये आपण पाहतोय आलेला हा षटकार आहे. गणेश तिकने ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. हा फुलटा सुद्धा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि हा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मोठा फटका, चौकार, 4 धावा. थँक्यू. क्षेत्ररक्षकापासून आपण पाहतोय फारसा दूरवरती चेंडू राहिला आणि तिथे मात्र चेंडू पकडू शकले नाहीयेत. हा चेंडू चौकार आलाय. गणेश तिकोने आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा या खेळाडूने बनवल्यात. कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि तिथे ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क पाहायला मिळाला नाही. हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा बॉल इथे देखील पडलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू सातत्याने आता इथे मैदानाच्या मध्ये या आधीच्या षटकामध्ये देखील आपण पाहिले, कारण 3 फलंदाज बाद करत असताना हरीश नवलेने फक्त 6 धावा खर्च केल्यात. आणि इथे फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, नो मॅन्स लँड. प्रयत्न तर केलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये 2 धावा येतील. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये 1 फलंदाज तर बाद केलाय धनराज पाटीलने, परंतु त्यानंतर देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय धावा ज्या या षटकामध्ये आल्यात 16 धावा. महागडे षटक इथे पुन्हा एकदा म्हणावं लागणार आहे. कारण जर पाहिलं 5 षटकांचा डाव या ठिकाणी संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा डावफलक जर पाहिलं तर 63 धावा, ज्या आपण 65 धावा
65 धावफलकावरती नोंदवले गेल्यात. 65 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होते, ज्यांनी या स्पर्धेसाठी जनसेट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते उद्योजक माननीय श्री ऋषीभाऊ मोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि जर पाहिलं तर 65 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 65 रन्स प्लस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर आता षटक क्रमांक 6 त्या 6व्या षटकासाठी मैदानी सत्मध्ये आपण पाहतोय दत्ता गाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. थोडीशी मागणी नक्कीच ठरली. 16 धावा त्यानं खर्च केल्या. शॉर्ट पिच बॉल यात्रिक इथे मैदानाच्या मध्ये विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. चांगला झेल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमागे आणि फलंदाज यात्रिक कुठल्याही प्रकारे खातं खोललं नाहीये. बाद व्हायला लागतंय. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। डीजे आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतन पाहायला मिळालंय आणि त्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये होतोय. हर्षदला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. या देखील खेळाडूने आपण पाहतोय अपीज टेनिस क्रिकेट बॉल मध्ये भरपूर सारी कामगिरी या खेळाडूने केली आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय या संघामध्ये त्याला चांगली बॅटिंग करत असताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्याला पाहिलंय. हा चेंडू जर पाहिलं चॉप करण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये. इथे एक चोरटी धाव आहे. चांगली धाव या ठिकाणी पाहायला मिळाली 22च्या रूपामध्ये. अगदी जलद गतीने ही धाव पळून पूर्ण केली आहे. त्या धावेचं जर पाहिलं गेलं तर आता त्या धावेने संघाचा धावफलक पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती 66 धावा आपण पाहतोय नोंदवले जात आहेत. दत्ता गाडे यांचं षटक आपण या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी आणि त्याचं प्रदर्शन जे मैदानामध्ये पाहायला मिळालं. स्वतःचे इरादे त्यांना स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. खुलव्या टप्प्याचा बॉल होता तिथे मात्र आपण पाहतोय फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब होताना पाहायला मिळते. फंबल झालाय संकेत काळोखे आणि त्यानंतर दुसऱ्या धावेला पलायन पाहायला मिळालं. 2 धावा तिथे येतील. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावाने वाढणारं धावफलक आपण पाहतोय पुढे जात आहे. प्रत्येक धाव आणि त्या धावेसाठी धाव मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत भारत कदम आणि त्या ठिकाणी शिंदूची फेकी आपण पाहतोय केली जाते. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते. दत्ता गाडे यांचं षटक आपण पाहतोय. महत्वपूर्ण षटक आहे. चांगलं षटक या ठिकाणी हाताळलंय आणि ते षटक हाताळत असताना मैदानामध्ये एक फलंदाज देखील बाद केलाय आणि 4 चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. त्याला उडवला परंतु फटका त्या ठिकाणी बसला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टिपलाय झेल आणि फलंदाज हर्षदला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. धक्का क्रमांक 6 फलंदाज बाद. आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर आपण पाहतोय पप्या गायकवाड मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील आपण पाहतोय सुप्रसिद्ध रील स्टार पप्या गायकवाड. आणि आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो क्रिकेटकडे देखील थोडंसं लक्ष त्याने वेधलंय. क्रिकेट देखील खेळताना आपण पप्या गायकवाडला पाहतो. चांगलं षटक आणि चांगली गोलंदाजी करताना पप्या गायकवाडला आपण पाहिले परंतु आज बॅटिंग करताना पाहतोय. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगला फटका या ठिकाणी खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग मध्ये, चेंडू फील्ड केलाय. फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, तोपर्यंत एक सिंगल आली. आणि या ठिकाणी जर पाहिलं 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि 7वं षटक आता बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण केले जाते या ठिकाणी आपण पाहूयात. तत्पूर्वी धावफलकाचा विचार केला. 6 षटकांचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि 6 षटकांमध्ये आतापर्यंत संघाचा धावफलक जर पाहिलं तर 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे टाइम संपलेला आहे. एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऍड करावा लागणार आहे आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त आता 4 क्षेत्ररक्षक असतील सर. बॅटिंग पॉवर प्ले आता 2च. बॅटिंग पॉवर प्ले आहे त्यामुळे आता पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक. पस्तीस मिनिटाचा कालावधी या ठिकाणी आपण पाहतो आणि तो 35 मिनिटांचा कालावधी फक्त 6 षटकं टाकण्यासाठी तुम्ही खर्च केलाय. त्यामुळे इथे पॅनलाइज केले जाते. पॅनल्टीच्या रूपामध्ये आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मैदानात आपण पाहतोय आतिश बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल पप्प्या गायकवाड या ठिकाणी बिग ब्लास्ट करतोय. चेंडू पाठवलाय मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. पप्प्याच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. आणि इथे आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतिश बोडकेचं स्वागत केलंय. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. 6 धावेने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे गेलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो बॅटचा स्विंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगला आहे. जोरदार बॅट फिरवली जाते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू बॅटवरती येऊ शकलेला नाही. त्यावेळेस गती परिवर्तन केलं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू वळवलाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे डॉट बॉल होतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे साठी एक सायकल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाली. माननीय उद्योजक सौरभ गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी होतंय. मनपूर्वक स्वागत आहे आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केलंय पप्प्या गायकवाडने पुन्हा एकदा या खणखणीत चौकाराने. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जी पहिली जलद गतीने वाढताना पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकांमध्ये. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावला. तब्बल 3 फलंदाज बाद करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक आपण पाहिलं 5वा आणि त्या 5व्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला दत्ता गाडे यांना. फक्त 5 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. कौतुक करावं लागणार आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आतिश बोडकेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक 7वं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना थोडासा मागडा ठरलाय 3 चेंडूवरती. एक षटकार एक चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि इथे काय विकेटचं पतन आणि एलबीचा शिकार या ठिकाणी ठरतोय पप्प्या गायकवाड. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज जो बाद होताना पाहायला मिळालाय पप्प्या गायकवाड आणि त्याचा बॅट मधनं जर आपण पाहिलं एक चौकार एक षटकार खेळून काढला. चांगली बॅटिंग त्यानं मैदानामध्ये केली परंतु आता इथे बाद व्हावं लागलंय. त्यानंतर नवीन फलंदाज येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय रुपेश. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 7 फलंदाज आपण पाहतोय बाद होताना आणि त्यानंतर
नवीन फलंदाज रुपेश मैदानामध्ये दाखल झालाय. रुपेश मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी एक सिंगल तर येताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. पैकी झाली आहे आणि कलेक्शन देखील खराब, परंतु मैदानामध्ये फक्त एक धाव इथे कंप्लीट केली जाणार आहे. एका धाव्याने टीमचा स्कोर देखील पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. संघाचा वाढता धावफलक आपण पाहतोय. 81 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये एक षटकार चौकार आलाय तरी देखील मैदानामध्ये कमबॅक करताना आतिश बोडकेला आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने उडवलाय आणि तिथे फटका फसला. गणेश तिकोनेला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला आणि इथे धक्का क्रमांक 8, फलंदाज बाद. ये देख असली असली. आणि मैदानाच्या फलंदाज बाद होताना पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सोपान ढाकोळ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. चला वेळ वाचवा. विनंती आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आधीच पॅनलाइज तुम्हाला केलंय. पॅनल्टीच्या रूपामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऍड केलाय. आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 क्षेत्ररक्षक आहेत का? 4 क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता मैदानाच्या आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती धनराज. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भारत कदम चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेला प्रयत्न झालाय. धावबाची संधी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे डायरेक्ट हिट होऊ शकलेली नाहीये. तिथे आपण पाहतोय 2 धावा येतील. रुपेश आणि त्या रुपेशला आता मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय आडेगावचे भावी सरपंच गुड्डाभाऊ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. इथे बिग हिट केला जातोय. रुपेशच्या बॅट मधनं फटका खेळला. मिड विकेट मध्ये जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर आता 6 धावांनी वाढ होतीये. धनराज वरती केलेलं आक्रमण पाहायला मिळतंय. हा खेळाडू मैदानाच्या मध्ये रुपेश जसा दाखल झालाय मैदानामध्ये हल्ला करतोय, आक्रमण करतोय. पुन्हा एकदा तयार आहे. ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु आता चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. कुठल्याही प्रकारे धाव या ठिकाणी येऊ शकणार नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळाडूची उंची नक्कीच कमी आहे, परंतु कारकीर्द चांगली मोठी आहे. मैदानाच्या मध्ये मोठे फटके खेळण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. तो रुपेश आपण पाहतोय. जिथे चांगले चांगले नामवंत फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर संपूर्णपणे डाव सांभाळण्याचं काम शेवटच्या षटकामध्ये या खेळाडूने केलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय धावेला ओकार नकार आणि इथे फेकी खराब. दिनेश बोडके आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चुकी करतोय. फेकी थोडीशी खराब आहे. त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये आणि 22च्या रूपामध्ये या ठिकाणी पंच कळवतायत. या धावा येतील. आतापर्यंत 4 धावा या ठिकाणी आल्या. 4 धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक आपण पाहतोय. 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक 91 धावा धावफलकावरती आहे. एक फायटिंग स्कोर आता मैदानाच्या मध्ये उभा झालाय असं म्हणायला देखील काय हरकत नाही. अंश खेळण्यासाठी रुपेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटवरती तर येऊ शकलेला नाही. धावपाची संधी आहे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय दाखल होताना.
सचिन जंगम आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय आणि इथे डेड बॉल मृत चेंडू पंच घोषित करत आहेत. शेवटचा अंतिम षटक, काही चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक असणार आहेत. कदाचित शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि तो एक चेंडू शिल्लक असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी सोपान डाकोळ जो तयार आहे आणि इथे बिग हिट केला जातोय. शेवटचा बॉल देखील पाठवलाय सीमा पार, सोपान डाकोळच्या बॅटमध्ये आलाय हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. एक इनिंग आणि त्या इनिंगचा डाव आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलाय. इनिंगचा डाव संपत असताना माननीय सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन अर्थात धर्मवीर क्रिकेट क्लब भाजे या संघाने धावा बनवल्यात 97 आणि 98 धावा ज्या आपण पाहतोय जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रवीणदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहू संघाला हा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल मैदानाच्या मध्ये आपण पाहूयात. या धावा डिफेंड केल्या जातील की बनवल्या जातील यासाठी आपण दुसऱ्या डावामध्ये पाहूयात आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. ओव्हर टू डीजे.
मध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूने संपूर्ण बारामती गाजवली, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या खेळाडूच्या नावाचा डंका पेटला, ज्या खेळाडूच्या नावावरती किती किताब आहेत, तो भारत कदम आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज, मिस्टर प्रीमियर लीग, मावळ तालुक्याची रन मशीन आणि बाजेगावची एक्सप्रेस निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, लेट्स प्ले, डाबाला सुरुवात. शॉर्ट पिच बॉल, पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर पहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय कुठल्याही प्रकारे मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. 2 धावा या ठिकाणी, 2 धाव्यांनी संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन करताना भारत कदमला आपण पाहतोय. स्वतःच देखील खातं या ठिकाणी भारत कदमने खोललंय आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर आता 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सलामीची जोडी आणि त्या सलामीच्या जोडीचा खेळ महत्वाचा आहे. चांगली इनिंग या खेळाडूंना खेळणं महत्वाचं आहे. ती इनिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल का? भारत कदमची महत्वपूर्ण इनिंग. संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा आज मात्र भारत कदम वरती आहेत. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. हर्षद चेंडू पर्यंत पोहोचला, तोपर्यंत आली सिंगल. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या दुहेरी धावा त्यांना वाढणारे धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केलं जात आहे. टीमचा स्कोर पुढे जातोय. 4 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आणि त्या पहिल्या षटकामध्ये निलेश ढगेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. निलेश ढगे अर्थात गोट्या गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या मध्ये तयार आहे. 2 चेंडू टाकतोय, 4 धावा तो खर्च करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे भारत कदमची खेळी संपुष्टात. निलेश ढगे बिग सेलिब्रेशन आणि फलंदाज बाद. DJ Vikas. कित्येक काळ कित्येक वेळा आपण पाहिले भारत कदमची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आज या मैदानावरती आपण पाहतोय भारत कदम इथे अपयशी ठरलाय. मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद झालाय. निलेश ढगे आपण पाहतोय काय गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करतोय. जाळं रचलंय आणि त्या जाळ्यामध्ये सापडलाय मैदानाच्या मध्ये भारत कदम. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय सुनील मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सुनील दिवटे मैदानामध्ये सुनील दिवटे आपण पाहतोय नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झालाय. मस्त खेळण्यासाठी तयार आहे. आणि पहिलाच बॉल, बॅटची कडा आहे तिथे चांगला झेल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. निलेश ढगे करामत करून दाखवतोय, कामगिरी केली आहे पहिल्या षटकामध्ये. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आता देहू संघ पहिल्या षटकामध्ये अडचणीत सापडलाय. आता देहू संघाच्या फलंदाजांना विनंती आहे, तुम्ही मॅच करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना देखील भरपूर वेळ घेतलाय, तर बॅटिंग करताना सुद्धा तुम्ही जास्त वेळ घेताय. त्यामुळे इथे सूचना येते की वेळ वाचवा. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. 8 षटकांचा सामना आपण खेळतोय आणि संपूर्ण दिवसभराच्या सत्रामध्ये 8 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत. आणि जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे. अशा खेळण्यासाठी नवीन फलंदाज अलीजान पठाण मैदानामध्ये दाखल झालाय आणि इथे बिग हिटचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होतोय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू 2 धावा आहेत, डिक्लेअर 2. या स्पर्धेच्या निमित्ताने मानकर फर्निचरचे ओनर विजय शेठ मानकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत.
पुटपुटे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानामध्ये केला जातोय, परंतु अलीजान पठाणच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती 2 धावा तर आल्यात. निलेश ढगे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती असताना चांगली कामगिरी या ठिकाणी त्याने केली आहे. आतापर्यंत मैदानामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या तर 2 तगडे ताकदवर फलंदाज बाद केलेत. पुन्हा एकदा हा बॉल बॅटची एज आहे आणि तिथे झेल तर होऊ शकलेला नाही, परंतु धावाची संधी देखील मैदानाच्या मध्ये गमावली आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. नाराजी व्यक्त केली जाईल, कारण जर पाहिलं मैदानाच्या मध्ये विकेट महत्वाची आहे. कमीत कमी धावसंख्या जर आपण पाहिलं तर इथे धावफलकावरती आहे, कारण या मैदानावरती कोणताही स्कोर सेफ नाही. जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकांच्या एका इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं होतं. त्यावेळी आपण पाहिलं फलंदाज थोडेसे अपयशी नक्कीच ठरले, परंतु त्यानंतर एक फायटिंग स्कोर मैदानाच्या मध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर निलेश ढगे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहतोय. आणि गोलंदाजी करत असताना 2 तगडे ताकदवर फलंदाज त्यांना बाद केले आणि फक्त 7 धावा ज्या आपण पाहतोय खलचत होताना ज्या पाहायला मिळाल्यात. 7 धावा धावफलकावरती आहे. 7 निभावी लागणार आहे. 7 बोली तो 7 चलना, 7 बोली तो 7 निभाना, ती 7 निभावी लागणार आहे. आता गणेश तिकोनेला पहिल्या षटकामध्ये स्वतःची कामगिरी स्पष्ट केली, स्वतःचे इरादे स्पष्ट केले निलेश ढगेने. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी जर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये अलीजान पठाणला पाहतोय. या मैदानावरती कित्येक वेळा अलीजान पठाणच्या बॅटमधनं चांगले मोठे स्ट्रोक आपण पाहिलेत आणि आता पुन्हा एकदा तो तयार आहे. शॉर्ट पिच बॉल होता, आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू गेलाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती स्वागत, येतोय चौकार. आणि इथे जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आज चौकार खेळून काढलाय. पहिलं आक्रमण या इनिंगचं पाहायला मिळालं. या इनिंगचा पहिला मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क या ठिकाणी पाहायला मिळालेला नाही आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. स्वराज्य चषक आणि त्या स्वराज्य चषकाचा आपण पाहतोय आजचा पहिला दिवस. एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता ठरेल आपण पाहणार आहोत आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये. तत्पूर्वी जर पाहिलं तर स्वराज्य चषकाचा हा पहिला दिवस आणि दिवस क्रमांक पहिला चालू असताना मैदानाच्या मध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय दिनेशच्या बॅटमधनं. एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि हा चेंडू पोहोचेल काव कॉर्नर मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा खात खणखणीत चौकार. 4 धावा. DJ Vikas. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चौकार आलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये असणार आहे. फुलटा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर्स मध्ये आणि दिनेशच्या बॅटमधनं हा देखील चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकार मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. लागोपाठचे 2 चौकार आलेत. जर पाहिलं गेलं तर हे षटक थोडंसं मागडे ठरलंय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आलेत आणि संघाचा रफलक देखील आपण पाहतोय पुढे जात आहे. 20 धावा, 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि इथे आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केलाय. हर्षद काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये करतोय. थोडासा फंबल नक्कीच झाला, परंतु चेंडू स्टॉप केला आणि मैदानामध्ये आपण पाहतोय 2 धावा येतील. 1 रन शॉट. 1 रन शॉट. आताची फक्त 1 धाव येते. एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय पुढे जाते. धावफलकावरती धावा आता नोंदवल्या जात आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा जर पाहिलं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गणेश आणि त्या गणेशचे षटक या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 संपलंय.
14 धावा या षटकामध्ये खर्च झाले आणि संघाचा रफोलेख आपण पाहतोय पुढे गेले. 21 धावा आल्या. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिले गेले तर निलेश ढगे षटक क्रमांक आता तिसरं षटक आहे आणि ते तिसरे षटक घेऊन मैदानामध्ये तो दाखल होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची 2 षटकं तर या ठिकाणी संपलीत. 8 षटकांची एक इनिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा होणारा सामना 2 विजयी संघांमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी ठरेल हे मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर पाहिलं तर पहिला सामना आणि तो पहिला सामना इथे मैदानामध्ये आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे या संघाने आपण पाहतोय मैदानामध्ये विजय मिळवला. त्याचबरोबर विजय मिळत असताना विजयची बॅटिंग आपण पाहिली पहिल्या मॅच मध्ये आणि इथे चांगला फटका वेट केला, वॉच केला आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटच्या डोक्यावरून कणखणी चौकार, 4 धावा. थँक्यू. पहिलाच बॉल आणि त्या बॉलवरती आपण पाहतोय निलेश ढगेचं स्वागत केलंय चौकाराने. अलीजान पठाण मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार आहे ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे परंतु फटका फसलाय. हर्षद डाऊन दी बॉल आणि तिथे चांगला झेल मैदानामध्ये. फलंदाज बाद. आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन पाहायला मिळालं. रितेश चांगला झेल त्या रितेशने मैदानामध्ये टिपला आणि त्यानंतर नवीन फलंदाज येतोय. आता न्यू बॅटर आपण पाहतोय हरीश नवले. चला वेळ वाचवा हरीश. आणि जर पाहिलं तर मैदानामध्ये हरीश नवले दाखल होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने स्वराज्य चषक 2025 या मागच्या सीझन मध्ये जर पाहिलं तर शतकी खेळी ज्या खेळाडूने वैयक्तिक पूर्ण केली त्याच्या बॅट मधनं 100 धावा ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये बनवल्या तो हरीश नवले आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. खुल्ल्या टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान दिलाय पहिल्याच बॉलला. तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक जर पाहिलं सचिन दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचला आणि तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एकेरी धावा आली. संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जातो एका धावेने आणि संघाचा स्कोर कार्ड जाता पोहोचले 26 धाव संख्येवरती. खुल्ल्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, डिफेन्स केलाय. अगदी जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय चेंडू आणि दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न झालाय. प्रत्येक चुकी आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळतंय. कॉल चांगला होता, कॉम्बिनेशन आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांचं चांगलं आहे आणि तिथे मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर याचा फायदा इथे होत असताना बॅटिंग टीमला पाहायला मिळतोय कारण 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने टीमचा स्कोर देखील पुढे जाताना पाहायला मिळणार आहे आणि संघाचा धावफलक पोहोचलाय 28 धाव संख्येवरती. आणि पुन्हा एकदा चांगला फटका दिनेशच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षण तिथे यात्रीकडनं आपण पाहतोय चांगलं केलंय. चेंडू स्टॉप झालाय तोपर्यंत मैदानामध्ये एक सिंगल येणार आहे. जर पाहिलं गेलं तर चांगली फिल्डिंग मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या संघामध्ये पाहायला मिळत आहे आणि धावा वाचवल्या जात आहेत. गोलंदाजावरती जरी आक्रमण चढवलं तरी देखील मैदानामध्ये धावा वाचवत आहेत. तर प्रत्येक खेळाडू जर पाहिलं गेलं तर जिद्दीने आणि चिकाटीने मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला सामना आहे आणि तो पहिला सामना प्रत्येक संघाला जिंकायचा आहे आणि ते जिंकण्यासाठी चालू असलेली लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. चालू असलेला संघर्ष जो पाहायला मिळणार आहे दुसऱ्या इनिंगच्या डावामध्ये. हा चेंडू निलेश ढगेचा जोरदार वेगवान चेंडू पडलाय. बॅटवरती आला नाही, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. निलेश ढगेला आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती.
चांगली गोलंदाजी त्याने 2 षटकांमध्ये केली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळलं, त्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं हाताळलंय आणि त्या दुसऱ्या एकोणतीस 29 उर्वरित 30 चेंडू शिल्लक आहे आणि 69 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 30 चेंडू 69 आणि हा बॉल इथे हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती हर्षद पोचला चेंडूच्या खाली, परंतु झेल टिपू शकला नाहीये. कॅच ड्रॉप झालाय. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय चुकी होताना पाहायला मिळते. झेल टिपू शकलेला नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी सेफ आहे आणि मैदानाच्या मध्ये धावा इथे पळून पूर्ण केले जात आहेत. एक धाव, एक सिंगल आली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. हा चेंडू जर पाहिलं तर ती बॅटच्या समोरून जो नक्कीच वळण घेताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये सोपवलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येतोय. हा डॉट चेंडू आलाय. सोपान दाखोळची गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी तो करताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली असती, परंतु जर झेल टिपला असता तर. परंतु हे क्रिकेट आहे, इथे जर तरला महत्व नाही. हो, इथे चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पायावरती आदळलाय आणि हरीश नवले इथे अनसक्सेस, निराश आणि हाताश होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. जर पाहिलं गेलं तरी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आपण पाहतोय नुकतंच शुभागमन या ठिकाणी होते. स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय, त्याचबरोबर पुणे नगर जिल्ह्याचे प्रसिद्ध गाडा मालक आणि फायनल सम्राट वैभव शेठ ठाकूर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आकाश शेठ सावंत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. खंडू खंडागळे अर्थात गणेश खंडागळे आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. अंशनाईक खेळण्यासाठी तयार आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल डिफेन्स केलाय. मैदानामध्ये आपण पाहतोय एक सिंगल येताना आपण जी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जातोय. एक सिंगल आली. अगदी हलक्या हाताने आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी खेळून काढले जात आहेत. जर पाहिलं तर मैदानामध्ये सोपान ढाकळ देखील चांगली गोलंदाजी सातत्याने करताना आपण त्याला पाहिलंय. आणि आज या मैदानावरती देखील पाहतोय की षटक क्रमांक 4 घेऊन तो मैदानामध्ये दाखल झाला. खुलव्या टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिली मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेसाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा नकार आहे. खंडू खंडागळेकडनं आपण पाहतोय नकार कळवलाय. पुन्हा एकदा खंडू खंडागळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे जोरदार बॅट फिरवली, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क झालेला नाहीये. बॅटची लीडिंग एज, त्यानंतर विकेट किपरचा झेल आणि फलंदाज बाद. मैदानामध्ये आपण पाहतोय एक ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झालाय. ड्रिंक्स ब्रेक. आणि त्याआधी जर पाहिलं गेलं या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 80,000 रुपये.
त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 40,000, चौथ्या क्रमांकासाठी 30,000 आहे आणि पाचव्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेचं जर मुख्य आकर्षण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी इलेक्ट्रिक बाईक आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलर बाईक सुद्धा आहे. माननीय सरपंच अविनाशदादा कारके आणि त्याचबरोबर उद्योजक अक्षय धामणकर या दोन मान्यवरांकडून आपण पाहतोय या बाईकचं सौजन्य या ठिकाणी लाभलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर cricklife.in च्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. या स्पर्धेचं आपण पाहतो युट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण अविनाशदादा कारके त्याचबरोबर बाळाभाऊ धामणकर या दोन मान्यवरांकडून आपण पाहतोय हे सौजन्य या ठिकाणी लाभलंय. घरबसल्या थेट तुम्ही सामन्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आपण येतोय. डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. 4 षटकं इथे संपत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आहे 32 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मॅच जिंकण्यासाठी उर्वरित 24 बॉल शिल्लक आहेत. 66 धाब्यांची गरज. 24 चेंडू 66. दिनेश मैदानाच्या आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करतोय. त्या ठिकाणी चेंडू तो मैदानाच्या आपण पाहतोय फक्त एक सिंगल मिळणार आहे. गणेश तिकोने आपण पाहतोय बॉलिंगसाठी मैदानाच्या दाखल झालाय. मैदानावरती जर पाहिलं तर गणेश तिकोनीची गोलंदाजी या आधी देखील आपण पाहिले या आधीच्या षटकामध्ये. आणि ते षटक हाताळत असताना मैदानामध्ये आपण पाहिलं गणेश तिकोनेने 14 धावा खर्च केल्यात. सर 2 मिनिटं गाडी जाऊ देत. गाडी गेल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला आपण सुरुवात करू. त्याआधी जर पाहिलं धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात आतापर्यंत 33 धावा. आणि मॅच जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज आहे. आता सामना जर पाहिला तर प्रवीणदादा काळुके स्पोर्ट फाउंडेशन या संघापासनं थोडा दूर जाताना पाहायला मिळतोय. कारण जर पाहिलं तर आतापर्यंत षटक क्रमांक 4 संपलंय. 5वं षटक चालू आहे. आतिश बोडके मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे कुठल्याही प्रकारे धाव येणार नाही. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5वं षटक चालू असताना संघाचा धावफलक 33 धाव संख्येवरती आहे. संघाला इथे कमबॅक करावा लागणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे गेअर चेंज करावा लागणार आहे. निलेश ढगे आणि टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये करतीये. काय लाजवाब क्षेत्ररक्षण केले आतापर्यंत. गोलंदाजी देखील भन्नाट आहे. आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. झेल टिपलाय पप्प्या गायकवाड. चेंडूच्या खाली होता. चांगला झेल पाहायला मिळाला. फलंदाज बाद आतिश बोडके बॅक टू दी पवेलियन. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं आता षटक क्रमांक 5व्या मध्ये पुन्हा एकदा विकेटचं पतन. आता इथे डाव सांभाळावा लागणार या 2 खेळाडूंना. सलामीला आलेला दिनेश बोडके मैदानाच्या मध्ये आहे. परंतु त्या दिनेशच्या बॅट मधनं फक्त एक चौकार एक मोठा फटका पाहायला मिळालाय. 2 चौकार दिनेशने खेळलेत. नवीन फलंदाज संकेत काळोखेला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. वाईट बॉल आहे. वाईट चेंडू. वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव जी या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळाली. संकेत काळोखीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय चांगला फटका या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी निलेश ढगे आहे. कुठल्याही प्रकारे चुकी होणार नाही. एक सिंगल येताना पाहायला मिळते. तर पाहिलं गेलं तर आता या इनिंग मध्ये देखील आपण पाहतोय संपूर्णपणे वर्चस्व निर्माण करण्याचं काम जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने केले आतापर्यंत. आणि ती टीम मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सरपंच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्या देखील आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली जाते. मुख्य मंचकावरती आपण पाहतोय मानाचा आणि सन्मानाचे करंडक या ठिकाणी पाहायला मिळतात. भव्य दिव्य असे चषक जे मैदानामध्ये इथे मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलबळ टप्प्याचा बॉल होता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा वाईट आहे. जास्तीत जास्त अतिरिक्त धावा या षटकामध्ये खर्च केले जात आहेत. एका इनिंगसाठी आपण पाहिलं गेलं तर ठराविक वेळेचा या ठिकाणी दिलाय. ठराविक वेळ दिली आहे.
ती वेळ मैदानामध्ये जर पूर्ण झाली तर मैदानामध्ये नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि जर पाहिले गेले तर अगदी स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला. मैदानामध्ये वाईट चेंडू जर घोषित केलाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल दिनेशसाठी मैदानामध्ये टाकला जातोय. हो, हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु बॅटवरती येऊ शकला नाही. डॉट बॉल येत आहे. डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळालाय. कुठल्याही प्रकारे धाव या चेंडूवरती आली नाही. वाईट चेंडू जर पाहिले गेले तर 3 वाईट चेंडू या षटकामध्ये गणेश तिकोनेने टाकलेत. खर्च होत आहेत 3 धावा. लोवर फुल टॉस होता, तिथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. हर्षद झेल घेऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतोय. मैदानामध्ये दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा येतील. या दुहेरी धावा आपण पाहतोय संघाचा नवलक वाढवताना पाहायला मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावाने आता फारसा फरक पडणार नाही. चौकार षटकार खेळावे लागणार आहेत, कारण षटक क्रमांक जर पाहिलं मैदानामध्ये 5वं देखील संपलंय. 5 षटकांचा डाव या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर आता मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 59 धाब्यांची गरज. संपूर्णपैकी जर पाहिलं तर मैदानामध्ये फलंदाजांना थांबून ठेवलंय. फलंदाजाच्या पायामध्ये पेड्या ठोकण्याचं काम केलंय असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण प्रवीणदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहू संघाच्या प्रत्येक फलंदाजाला तिथे संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने रोखून ठेवलंय. गोलंदाजीच्या मार्कवरती सोपान ढाकोळ आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. ऑन स्ट्राईक संकेत काळोखेच्या बॅटमध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी एक सिंगल येते. बॅटवरती कनेक्ट झाला नाही आणि त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल तर आली. एकेरी धाव त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर धावफलकावरती ॲड केली जाते. 3चा स्कोर पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावा त्या फक्त संघाचा धावफलक हलतं ठेवण्याचं काम करतील, फारसा फायदा होणार नाहीये. पुढचा चेंडू आहे मैदानामध्ये आणि हा चेंडू इथे देखील मिस हिट आणि चेंडू हवेमध्ये आहे. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज बाद. मैदानामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो इथे सोपान ढाकळ चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येतोय. न्यू बॅटर दिनेश आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आता या खेळाडूंना मैदानामध्ये कामगिरी करावी लागणारी, मोठी फटकी खेळावी लागणार आहे. बिग हिट जे मैदानामध्ये कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतात. आडव्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, परंतु हा देखील चेंडू बॅटवरती येऊ शकणार नाही. डॉट बॉल येतोय. निलेश ढगे आणि टीम आपण पाहतोय विजयाच्या दिशेला नक्कीच वाटचाल करते, कारण जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय तब्बल 15 चेंडू शिल्लक आहे आणि 58 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मैदानामध्ये विकेटचं पतन. एलबीचा शिकार ठरला. फलंदाज बाद. आणि इथे आपण जर पाहिलं मैदानामध्ये संघाचा धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती 40 धावा आहेत 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच जिंकण्यासाठी आता 14 चेंडू 58ची गरज आहे. 14 चेंडू आणि 58 धावांची गरज. या षटकातील 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय सोपान ढाकळ.
पहिलाच बॉल धनराज पाटील साठी आडव्या हाताने खेळून काढलाय समोरच्या दिशेला. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये निलेश ढगे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक सिंगल इथे, एका सिंगलने संघाचा रफलक वाढणार आहे. तो जर पाहिलं तर आता सामना संपूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडे बॅटची कडा घेत असताना चेंडू यष्टींच्या पाठीमागे आपण पाहतोय धावाची संधी डायरेक्ट हिट होऊ शकली नाहीये. आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय बॅकअप केला जातोय. आलेली सिंगल पाहायला मिळाली. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जर पाहिले गेले षटक क्रमांक 6 संपलंय. 6 षटकांचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक आहे 42 धावा. उर्वरित जर पाहिलं गेलं तर 12 चेंडूंचा डाव्या ठिकाणी शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 56 धाव्यांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले. सुपान ठाकूरच्या षटकांचा विचार केला तर आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये त्यानं 12 चेंडू हाताळले आणि बारा चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 4 फलंदाज बाद केले. अशी चांगली गोलंदाजी सोपान ठाकूरची आपण पाहिली. आता गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय मुन्ना पिंपळे बॅटिंग करत असताना फारशी कामगिरी करू शकला नाही. आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय आणि पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. संकेत काळोखेला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. तूफानी कोई चल बाती खाएंगे कुछ करके जाएंगे दीवाने यूं ही नहीं याद रहे. थँक्यू. आणि आतापर्यंत 9 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बाद झाले. शेवटचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल दत्ता गाडे. चला वेळ वाचवा बॅट्समन लवकर या. यानंतरचा होणारा सामना 2 विजयी संघांमध्ये आहे आणि तो 6 षटकांचा होईल. 6 षटकांचे सामने यानंतर मैदानामध्ये खेळवले जाणार आहेत. पहिले 2 सामने आपण पाहतोय 8-8 षटकांचे जे मैदानामध्ये खेळवलेत आणि पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस देखील या ठिकाणी केला जाणार आहे. तत्पूर्वी विजयी ठरलेला संघ क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे या संघाचा कॅप्टन तयार राहायचे. यानंतर आपली मॅच आहे टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये दत्ता गाड्यांच्या बॅटवरती येऊ शकला नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू पूर्णपणे डॉट बॉल येतोय. मुन्ना पिंपळेला आपण पाहतोय पहिला चेंडू त्यांना हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट जो मिळवताना मुन्ना पिंपळेला आपण पाहिलंय. आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ऑस्ट्राईक खेळण्यासाठी फलंदाज दत्ता गाडे. पहिला बॉल डॉट आलाय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय या देखील चेंडूवरती चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. तोपर्यंत 22 रूपामध्ये मिळालेली सिंगल आहे. एक सिंगल तिथे आली. सामना जर पाहिलं तर फारसा दूरवरती राहिलाय कारण निलेश ढगे त्याचबरोबर गणेश तिकोने असेल आणि सोपान ठाकूर यांची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय कमीत कमी धावा त्या गोलंदाजांनी खर्च केल्या आणि विजयाच्या दिशेला वाटचाल करत असणारा संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बाजी संघ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आडव्या बॅटने आपण पाहतोय समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारे धाव जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण होणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार 4 धावा. चौकार त्या ठिकाणी खेळून काढलाय. संघाचा धावफलक देखील वाढले. पुढचा चेंडू आहे आणि इथे उडवलाय सरळ बॅटने फटका जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. दत्ता गाडे यांचं उशिरा का होईना पुन्हा एकदा आक्रमण झालंय. चेंडू सीमा पार षटकार आहे. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर इथे आलेला हा षटकार संघाचा धावफलक आता वाढवतोय. धावफलकावरती धावा आहेत 54.
आणि 7 षटकं संपली आहेत. एक क्षेत्ररक्षक थांबवा, मॅच थांबवा. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे. टाइम संपलाय. शेवटचा अंतिम षटक आहे. शेवटचे 6 बॉल आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पप्या गायकवाड बॅटिंग करत असताना या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये एक षटकार एक चौकार खेळलाय. आता बॉलिंग ट्रॅकवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि धनराज पाटील त्याच्या बॅटमधनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चौकार आहे. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय स्वागत केलंय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार खेळून काढलाय. 4 धावांनी टीमचा स्कोर पुढे जातोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल आहे. त्याच पद्धतीने उडवलाय, पॉइंटच्या डोक्यावरून टॅप केलाय आणि पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. थँक्यू अजय भाऊ. आणि धनराजच्या बॅटमधून लागोपाठ 3 चौकार आपण पाहिलेत. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय, परंतु आता फटका फसलाय, झेल टिपलाय आणि इथे टीम संघ ऑल आउट आणि मॅच जिंकली आहे. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाने विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दोन्ही संघाचे कॅप्टन चला आता टॉससाठी या. भाजे संघाचा कॅप्टन लवकर टॉससाठी या. 6 षटकांची मॅच आहे. 6 षटकांचा सामना या ठिकाणी होणार आहे. आणि आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा देखील किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तब्बल 15 धावा आणि 3 विकेट घेणारा निलेश ढगे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि सोपान ढाकोळ ही मॅन ऑफ द मॅचचा किताब आता सोपान ढाकोळ आपण देणार आहोत. निलेश ढगे त्याच्या संघामध्ये चांगली कामगिरी सोपान ढाकोळने केली. 12 चेंडूमध्ये फक्त 6-7 धावा खर्च करून आपण पाहतोय. चला देऊ संघ आता हँडशेक साठी तरी वेळ खर्च करू नका.